नमस्कार, मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना केवटी डाळ किंवा फौजदारी डाळ ज्याला म्हणतात खानदेशी स्पेशल ती बनवतोय। तर बऱ्याचदा काय होतं की उन्हाळा आला की उन्हाळ्यामध्ये भाजीपाला वगैरे भेटणं थोडं कमी होतं। तर मग असं ऑप्शन्स आहे की खूप छान आणि खूप मस्त बनवून तयार होती। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी एक वाटी घेतलेली, त्याच्यामध्ये आपल्याला डाळी टाकून घ्यायच्या आहेत। मी इथे 2-2 चमचे घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्हाला किती करायची त्यानुसार घ्या तुम्ही। 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे मुगाची डाळ, 2 चमचे मसूरची डाळ, 2 चमचे चण्याची डाळ, 2 चमचे तुरीची डाळ, अशा आपण सगळ्या 5 डाळी एकत्र करून घ्यायच्या आहेत। आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे 2 ते 3 पाण्याने। आपण कुकर घेतलेला आहे, कुकर मध्ये सगळी डाळ टाकून घ्यायची। आता ही पाणी टाकायचं। थोडंसं चमचाभर तेल टाकायचं आपल्याला, म्हणजे मग जे डाळी शिजते ना त्यावेळेस ते वरती येऊन उतू नाही जाणार, म्हणून मग आपल्याला तेल टाकायचं आहे। तर आपण याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊ। गॅस चालू करते। आता मी इथे वाटण करून घेतोय आपण तोपर्यंत। इथे मी एक कांदा घेतलेला आहे, असा उभा कापून घेतलेला आहे। तर याच्यामध्ये आपण तेल वगैरे काहीच घातलेलं नाहीये, नुसतं असाच भाजून घ्यायचा आपल्याला हा कांदा। आता इथे आपली मस्त अशी कांदा भाजून झालेला आहे। इथे मी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं। तवा गरम आहे, पटकन भाजलं जातं खोबरं, म्हणून मी इथे गॅस बंद करते। आता याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक घालायचं आहे। ते आपण काढून घेऊ एका ताटामध्ये, आणि आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचंय। हे बघा, आता इथे आपला पूर्ण हा मसाला थंड झालेला आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्याला टाकून घेऊ, मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला। कोथिंबीर घ्यायची, पाणी न घालता मी इथे बारीक करते। इथे आता कुकर पण पूर्ण थंड झालेला आहे, मस्त डाळ आहे ना शिजल्या गेलेली आहे। इथे मी चमच्याने थोडंसं असं घुटून घेते, जास्त नाही घोटायचं आपल्याला। तर इथे कढाई घेते, दोन चमचे तेल टाकते मी।
तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आपल्याला. बघा आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते असं झालेलं आहे. याच्यात मी पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. बघू शकता तुम्ही मस्त वाटलं गेलेलं आहे. तर हे आपण तेलात टाकून घ्यायचं आहे. परतून घेऊ चांगलं. यामध्ये आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता. आवडीनुसार घाला, तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार. थोडीशी हळद घालते मी. 1 चमचा कांदा लसूण मसाला. आणि हे छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. मंद गॅसवर करायचा, नाही तर मग काय होईल की आपले मसाले जळून जातील. बघा तेल सुटलं आता आपल्या या मसाल्याला. तर आपण हे जे डाळी शिजवून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार पाणी टाका. तुम्हाला कितपत पाहिजे पातळ घट्ट त्यानुसार करा. कारण ही जी डाळ आहे ना नंतर थोडी घट्ट होते थंड झाल्यावर, त्या हिशोबाने टाका. कारण ही आपण आज फौजदारी डाळ ज्याला बोलतात किंवा केवटी डाळ असंही बोलतात त्याला. खूप छान टेस्टी लागते, झटपट बनणारी रेसिपी आहे. वरतून आणखीन 1 ग्लास पाणी घालते. याला कणकण चांगली मस्त आपण उकळी आणून घेऊ. चवीनुसार मीठ टाकायचं. त्याला का थोडीशी कोथिंबीर वरतून टाकते मी. तर इथे आपली डाळ बनवून तयार झालेली आहे. बघू शकता मस्त छान असा कलर आलेला आहे तिचा. आपण वाढायला घेऊ. खूप छान झटपट बनवून तयार होते. आता उन्हाळ्यामध्ये भाजीला काही नसतं ना, मग अशा भाज्या केल्या की छान पौष्टिक पण आहे. मेन म्हणजे मुलांनाही देऊ शकतात, इतक्या छान पौष्टिक भाज्या आहेत. भाकरी आणि पापड, थोडीशी कोथिंबीर. तुम्हाला आजचा मेनू कसा वाटला नक्की सांगा मला. खूप छान पौष्टिक अशी आपली थाळी बनवून तयार झालेली आहे. बघू शकतात मस्त झालेली भाजी पण. नक्की करा. भाजीला काही नसलं की मस्त अशा भाज्या बनवून तयार करायच्या. म्हणजे मग आता गरमीमध्ये भाज्या कमी येतात ना, मग त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. मग अशी भाजी केली का मुलंही आवडीने खातात. बघा किती मस्त झालेला आहे आजचा आपला मेनू. एकदम झटपट होणार आहे. आणि भाजीला काही नसलं की घरात ज्या अवेलेबल डाळी आहेत त्यापासून बनवले. खूप छान झटपटीत आणि मेन म्हणजे पौष्टिक असं आपण इथे बनवून तयार केलेलं आहे. छान झालेली रेसिपी. नक्की बनवून बघा तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये. बघा इथे आपली मस्त अशी
फौजदारी डाळ बनवून तयार झालेली आहे. तुम्ही ही फौजदारी डाळ कशासोबतही खाऊ शकतात, भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही एकदम अप्रतिम लागते. आणि खानदेशची ही एकदम मस्त फेमस रेसिपी आहे. खूप छान बनवून तयार होते आणि मेन म्हणजे झटपट बनते, पौष्टिक आहे. नक्की करून बघा, या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला नक्की आवडेल. तर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकर भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत नमस्कार.